इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। विठाई प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात एकूण 35 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानाच्या माध्यमातून 60 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना वह्या, कंपास आदी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मेहनत, जिद्द आणि सातत्याने जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले। तसेच भविष्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला विठाई प्रतिष्ठानचे सभासद महेश निंबाळकर, अशोक गरड, प्रदीप भारत गरड, कुणाल रूपनेर, रुपेश सोनार, आकाश वाघमारे, आकाश रोमन, निखिल विजबे, प्रवीण कदम, शुभम मनसरे, बळीराम जाधव यांच्यासह विठाई परिवारातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी योजनेबाबत उपस्थित विठाई प्रतिष्ठानचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली। सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय। आपल्या विभागातील 10वी व 12वी आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात चांगले मार्क मिळवून जे उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थ्यांचा आज आमच्या विठाई प्रतिष्ठान संस्थेमार्फत गुणगौरव संपन्न सोहळा या ठिकाणी झालेला आहे। त्यांना शालेय उपयोगी भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्यांचा गुणगौरव संपन्न करण्यात आलेला आहे। तरी आमच्या प्रभागातील बरेच गरजू विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। विठाई प्रतिष्ठान ही आमची समाजसेवा अशीच कार्यरत राहील याची आम्ही तुम्हाला शाश्वत देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 10वी आणि 12वी असे मिळून एकत्र 24 ते 25 विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे। आणि आमच्या विभागातील गरीब आणि गरजू पण शाळेत हुशार अशा मुलांचा कमीत कमी 50 ते 55 अशा मुलांना आम्ही एक अर्धा डझन वह्या, पेन, पाऊच असे एक भेटवस्तू दिलेली आहे। आमच्या विभागातील विठाई प्रतिष्ठान यांचे संस्थापक श्री प्रदीप गरड यांचे 10वी व 12वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार।